महाराष्ट्रात सर्वत्रच उष्णतेची लाट पाहायला मिळते। हिंगोली जिल्ह्यातही तीच परिस्थिती आहे। मी आता हिंगोली येथील छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा चौकात आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर हा रस्ता जो आहे तो वाशिमवरून हिंगोलीकडे येतो आणि हा महत्त्वाचा चौक हिंगोली शहरातला समजला जातो। मात्र या रस्त्यावर जे आहे ते तुरळक वाहनाची वाहतूक होताना आपल्याला पाहायला मिळते आणि हिंगोलीचे जे तापमान आहे ते आज 41 अंशावर जाऊन पोहोचले आणि सातत्याने जे आहे ते 40-41 अंशावर असल्याने हिंगोलीकरांनाही जे ते वाढत्या तापमानाचा फटका पाहायला मिळतोय आणि एकंदरीत पाहिले तर हिंगोलीचं जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळतं। नागरिक जे आहेत ते आपल्या डोक्याला तापमानापासून बचाव व्हावा यासाठी ते रुमाल गमछा वापरताना पाहायला मिळतात। तर महिला मुली असतील तर ते स्कार्फ बांधताना आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत जर आपण बघितलं तर ग्रामीण भागातही जे उन्हाळी पिकं आहेत कोवळी पीक आहेत त्यांना या तापमानाचा मोठ्या प्रमाणात फटका बसतोय। ती पिकं करपून जाताना चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि जे आहे ते आरोग्य विभागानं सातत्यानं असं आवाहन करण्यात येतं की गरज नसेल तर घराच्या बाहेर पडू नका आणि 12 ते 4 वाजेपर्यंत अति महत्त्वाची कामे असेल तरच आपण जे आहे ते घराच्या बाहेर पडावं। आणि या वाढत्या तापमानामुळे जे आहे ते हिंगोली शहरात असेल किंवा हिंगोली शहरातील इतर भागातही शीतपेयाची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे। त्याचबरोबर जे आहे ती फळाची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे आणि पुढील काही दिवस तापमान असंच राहणार असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं आहे। त्यामुळे जे आहे ते गरज नसेल तर घराच्या बाहेर पडू नये आणि उन्हापासून आपला स्वतःचा बचाव करावा असं आवाहनही जे जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे। ज्ञानेश्वर लोंढे, टी9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।